आज जेवढ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरादारावरती निखारे ठेवून भाजप 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 म्हणून पुनर्बांधणी केली, ते सगळेच्या सगळे या गद्दारांच्या पायाखाली लोळतायत, त्यांच्या चटया उचलतायत. गरज त्यांना आहे पुनर्बांधणीची. अरे कशाला उपरे पाहिजे तुम्हाला? म्हणून मी लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, काही जणांना पटेल, काही जणांना पटत नाही. या भाजपला राजकारणामध्ये पोरं होत नाही म्हणून तुम्ही आमची पोरं पळवताय, त्याला माझा काही दोष आहे? तुम्ही पक्षाची बांधणीच केली नाही. इकडे बघा ना, एक खासदार गेला, अरे जाऊ रे ना, आम्ही दुसरा आणतो निवडून. किती न्याल तुम्ही नेऊन किती पळवाल? कारण आमच्या पक्षाची बांधणी ही पैशावरती झालेली नाहीये, उपऱ्या लोकांवरती झालेली नाहीये. आमच्या पक्षाची बांधणी ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमान आणि जो एक मराठी अस्मितेचा धागा दिलाय त्याच्या बांधणीतूनही झालेली बांधणी आहे. हा भाजप आणि आपल्यातला फरक आहे. भाजपला आज पुनर्बांधणीची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणजे अनेकांना दिल्लीत असं वाटतंय की हा माणूस उद्या माझ्या बरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो म्हणून आत्ताच याचे पंख कापा. पंख कापा हा मराठीतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. मग दुसरं काय कापायचं? पंख नाही तर नाही. म्हणजे मला देवेंद्रला विचारायचंय, तुम्ही पक्षी नाही, मला पंखच नाही. बरं पंख नाही कापत, मग दुसरं काय कापू? ते सांग. मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी ज्यांची इच्छा किंवा तयारी आहे, हीच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत केली होती की नाही तुम्ही? आणि देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष झाले होते, भाजपाध्यक्ष झाले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, संघाचा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतोय की तुम्हाला मान्य असलेला तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटी चालले, ही संघाला मान्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय, आम्हाला मान्य आहे, आम्ही ते म्हणतील ते, आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डानी मागे म्हटलंच होतं की आता भाजपला संघाची गरज नाही म्हणून. ही सगळी मारामारी लक्षात घ्या आणि तुम्ही कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीयेत, विद्यार्थ्यांची नशीब फुटतायत. नुसतं काही नीटचा पेपर फुटला, जय श्रीराम. टीईटीचा पेपर फुटला, जय श्रीराम. दुष्काळ पडला, जय श्रीराम. मालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही, जय श्रीराम. नाही, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. घर पेटवणार आमचं हिंदुत्व नाहीये, तर घरातलं चूल पेटवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होऊ नये, मराठी माणसामध्ये मारामाऱ्या व्हाव्या म्हणून या सुपारी सेना काढलेल्या आहेत, त्यांनी शहा सेना काढलेली आहे. आपलेच लोक आपल्यातनं फोडतायत आणि आपल्या अंगावर टाकतायत. म्हणजे मारामारी कोणाची होणार? आपली. गद्दारांसोबत. गद्दार कोण आहेत? आपल्यातनच गेलेले, आपल्याच. आता रक्ताचे नाही बोलत कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचं रक्त मिक्स झालंय. पण भांडत आपण बसणार आणि राज्य कोण करणार? ती लोक. हे तुम्हाला पटतंय का? मला परत खासदार पाहिजे का? मला परत आमदार पाहिजे? कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत हे मनसुबे उधळून टाकण्यासाठी म्हणून मला इथला खासदार परत पाहिजे. अगदी देशाचा पंतप्रधान कोणी झाला तरी महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्यासमोर छाती ठोकपणाने मांडणारा मला मुख्यमंत्री हा म्हणून इथला मुख्यमंत्री मला शिवसेनेचा पाहिजे. जे गद्दार गेलेले आहेत, हे बघा ना, नीटचा विद्यार्थीचे वडील, काय कोण उत्तर देणार याला? नीटचा पेपर फुटतोय, टीईटीचा फुटतोय, आणखीन कसले फुटतायत? कोणी कोणाला काही म्हणजे काल एक कार्टून बघितलं की एक जण एका ऑफिसमध्ये घुसतोय की आमचा पेपर फुटलाय, मंत्री महोदय कुठे आहेत? आणि तिथला तो शिपाई सांगतोय ते गेलेत खासदार फोडायला. पेपर फुटला त्याचं काही नाहीये, पण ते खासदार फोडायला गेलेत. असे हे फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे तुम्ही आता ठरवायचंय. आमच्याकडे श्रद्धा आहे, सबुरी आहे, पण जी लोक बुरी आहेत त्यांचं काय करायचं हे सुद्धा साईबाबांनी सांगितलेलं आहे. आणि विकास निधीच्या गप्पा शिर्डीमध्ये नका सांगू.
गरीबाच्या घरामध्ये तेल नसताना पाण्याने दिवा पेटवला म्हणून त्यांना आम्ही साईनाथ महाराज की जय म्हणतोय. तेव्हा साईबाबा बोलले असते, अरे मी काय करू, तेल नाहीये, निधी नाहीये. त्यांनी पाण्याने दिवा पेटवून दाखवला. हा चमत्कार, एवढी शक्ती ही साईबाबांकडनं आपण एक कण नाही घेऊ शकत. असेल समोर सत्ता, असेल समोर पैसा, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. मी जे काम करतोय त्या कामावरती माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं फळ मिळण्या एवढी माझ्याकडे सबुरी आहे. पण त्याच्यामध्ये जो येईल त्याला तुडवण्याची ताकद सुद्धा मला साईबाबांनी दिलेली आहे. हा आत्मविश्वास घेऊन पुढे चला. आणि अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्षानंतर, 3 वर्षाच्या आधी हा शुभशकुन झालाय. कदाचित न जाणो साईबाबांच्या मनात असंही असेल की या 3 वर्षामध्येच ते सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. येऊही शकतं. पण तुम्ही ज्या जिद्दीने इथे आलेला आहात, जोपर्यंत परत आपला शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही तोपर्यंत शांत बसायचं आहे. कबूल? बस एकच तुमच्या हातातली मशाल, ज्या मशालीने गद्दाराला निवडून दिलं, त्या मशालीची धग आता गद्दाराला कशी असते ही दाखवून द्या. एवढंच आपल्याला सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर विकास निधीचा मुद्दा शिर्डीत नका सांगू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. साईबाबांनी पाण्याने दिवा पेटवला होता असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आत्मविश्वास घेऊन पुढे चला असं उद्धव ठाकरे म्हणतायत.